पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 14 फेब्रुवारी रोजी संयुक्त अरब अमिरातीमधील पहिलं हिंदू मंदिर असलेल्या अबुधाबीमध्ये बोचानसवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण मंदिराच्या संस्थेच्या हिंदू मंदिराचे लोकार्पण केलं आहे। मंदिर लोकार्पणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर परिसरात आभासी गंगा आणि यमुना नद्यांमध्ये जल अर्पण केलं आहे। नंतर मंदिराच्या प्रार्थना करण्यासाठी मार्गस्थ झाले। माननीय प्रधानमंत्री श्री अबुधाबीमध्ये 27 एकरच्या जागेवर गुलाबी वाळूच्या दगडातील मंदिर आहे, जे मध्य पूर्वेतील सर्वात मोठे मंदिर आहे। इस्लाम हा UAEचा अधिकृत धर्म असताना देशात सुमारे 36 लाख भारतीय कामगार राहतात। मंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांच्या यादीत भारतीय सरकारी अधिकारी, बॉलिवूड तारे आणि अब्जावधीशी अंबानी कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे। याआधी अबुधाबीमध्ये वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते। जो मूल्यों की प्रेरणा देते हैं। अलीकडील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणारे हे दुसरे मोठे मंदिर धार्मिक स्थळ आहे। जानेवारीमध्ये त्यांनी अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या अभिषेक समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवले, जे 16व्या शतकातील मशिदीच्या जागेवर बांधले गेले होते। यासाठी प्रदीर्घ न्यायालयीन लढाई सुद्धा झाली होती। आता हे दुसरं मंदिर शिल्पांकन में देखते हैं। अबुधाबी के आभूषण रूप BAPS मंदिर भारत आणि UAE साठी सौहार्द, शांतता, सहिष्णुतेच्या मूल्यांकनासाठी एक चिरस्थायी अभिवादन असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य पूर्व देशाच्या भेटीपूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे। आज BAPS हिंदू मंदिराचा अभिषेक सोहळा पार पडला आहे। शिल्पांकन हुआ है, उसमें शिव पुराण की कथाएं है, रामायण की कथाएं है, महाभारत एवं भागवत की कथाओं का शिल्पांकन है। भगवान स्वामी नारायण के जीवन और कार्य का भी दिग्दर्शन है। शिव पार्वती के खंड की बाहरी दीवारों पर भगवान शिव जी की कथाओं का जो शिल्पांकन हुआ है, उस पर दृष्टिपात करके अब माननीय प्रधानमंत्री श्री मोदी जी मंदिर परिसर में एकत्र समुदाय का अभिवादन झेलते हुए आगे बढ़ते हैं। आज इस मंदिर के लोकार्पण